विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी समुद्र कोंडून पडलाय या कवितेचे या ठिकाणी अध्ययन करत आहोत. कवी वसंत आबाजी डाके यांची ही कविता शुभ वर्तमान या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे. आपण पहिल्या तासिकेला या ठिकाणी यापूर्वी जो काही भाग पाहिला त्या भागामध्ये एक उजळणी म्हणून आपण पाहूया की कवीने काय केलं आहे. तर जे काही महानगरी जीवन आहे, तर या महानगरी जीवनामध्ये उंच इमारतीमध्ये प्रामुख्यानं लहान मुलं राहतात, परंतु मात्र त्यांना खेळण्यासाठी अंगण नाही आहे. त्यांना खेळण्यासाठी अंगण नाही आहे, पागडण्यासाठी अंगण नाही आहे. तर अशा प्रकारच्या विपरीत अवस्थेमध्ये त्या लहान मुलांचं जीवन या ठिकाणी एक प्रकारचं कोंडून पडलेलं आहे. तर महानगरी जीवनामध्ये प्रामुख्याने या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी जे मुलं श्रीमंत मुलं आहेत, उंचच्या उंच इमारतीमध्ये ते राहतात, सर्व काही सुखसोयी उपलब्ध आहे त्यांना, परंतु मात्र खेळण्यासाठी काही त्यांना अंगण उपलब्ध नाही आहे. आणि त्याच्यामुळं त्या मुलांचं या ठिकाणी जे काही बालपण आहे एक प्रकारचं हरवून गेलेलं आहे. ही जी काही परिस्थिती आपण पाहिली तर या विपरीत परिस्थितीसुद्धा आपल्याला या ठिकाणी या कवितेमध्ये दिसून येते. ती विपरीत परिस्थिती म्हणजे की ज्यावेळेला समुद्र या ठिकाणी फेरफटका मारण्यासाठी जातो तर त्यावेळेला मात्र कवी वर्णन करतो की ज्या ठिकाणी गरीब मुलं आहे, तर या गरीब मुलांना प्रामुख्यानं राहण्यासाठी घर नाही आहे. तर ते मुलं मात्र या ठिकाणी काय करतात, ते मुलं या ठिकाणी त्यांना घर नसल्यामुळं ते रेल्वे स्टेशनवरील बाकावर असतील, ST बस स्टँड असतील, त्या बाकावर या ठिकाणी आपला निवारा करतात, रात्री त्या ठिकाणी झोपतात. तर अशा प्रकारची एक विपरीत परिस्थिती कवीला पाहायला मिळते. म्हणजे गरीब जे काही मुलं आहेत तर तेही सुद्धा प्रामुख्याने मोकळा श्वास घेऊ शकत नाही, आणि जे काही श्रीमंत मुलं आहेत तर तेही सुद्धा प्रामुख्यानं त्यांना खेळायला अंगण बागडं नसल्यामुळं ते सुद्धा चांगल्या प्रकारे मोकळा श्वास घेऊ शकत नाहीत. तर अशा प्रकारचं त्यांचं जे काही जीवन आहे तर एक प्रकारचं कोंडून पडलेलं आहे. तर अशा प्रकारची विपरीत परिस्थिती आपणास या ठिकाणी या कवितेमध्ये पाहायला मिळते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी जो काही पहिला भाग पाहिला तर त्या पहिल्या भागामध्ये आपण इथपर्यंत भागामध्ये या ठिकाणी जो काही पुढचा भाग पाहण्यापूर्वी एक उजळणी म्हणून आपण या ठिकाणी सुरुवातीचं पहिल्या कडव्यामध्ये नेमका काय सांगितलेलं आहे ते आपण बघूया. तर महानगरातील जी काही प्रत्येक व्यक्ती आहे तर प्रत्येक व्यक्तीचं जीवन या ठिकाणी गगनचुंबी इमारतीच्या खिडक्याच्या गजाआड कोंडून पडलं आहे, अडकून पडलेलं आहे. प्रत्येक घरातील जो काही कर्ता व्यक्ती आहे तर हा कर्ता व्यक्ती जगण्याची धावपळ करतो आहे. अविरतपणे त्याचं या ठिकाणी जगणं सुरू आहे. पण प्रत्येकजण आपलं दिवसभराचं कामकाज आटपून ज्यावेळेला घरी येतो तर त्यावेळेला मात्र या ठिकाणी त्यावेळेला तो कवीला या ठिकाणी संत्रस्त म्हणजे त्रासलेला वाटतो. त्याचे दाढीचे अस्ताव्यस्त असलेले केस, त्यानंतर वाढलेले केस, विस्कटलेले केस, यावरून मात्र या ठिकाणी आपल्याला तो या ठिकाणी कशा प्रकारे त्रासलेला आहे, दैनंदिन जीवनामध्ये तो त्रासलेला आहे असं आपल्याच्या ठिकाणी स्पष्ट दिसतं. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या गोष्टी पाहून या ठिकाणी समुद्र काय करतो, या ठिकाणी हताश होतो, निराश होतो की हे जीवन कसं आहे. त्यामुळं हताशपणे या ठिकाणी समुद्र काय करतो, ज्यावेळेला फेरफटका मारतो आणि फेरफटका मारत असताना मात्र त्याचं लक्ष या ठिकाणी समुद्राचं काय लक्ष या ठिकाणी 32व्या मजल्यावरील मुलाकडे जातं. तर त्यावेळेला समुद्र आताच्या काळातील महानगरात राहणाऱ्या माणसाविषयी विचार करतो आणि निराश होतो.
आजूबाजूचं जे काही वास्तव आहे तर आजूबाजूचं वास्तव तो टिपतो, त्यावेळेला त्याचं सहज लक्ष गगनचुंबी इमारतीमधील 32व्या मजल्याकडे जातं. तर त्यावेळेला मात्र ज्यावेळेला त्या मुलाची नजर त्या या ठिकाणी नजर त्या मुलाकडे जाते, त्यावेळेला मात्र हा मुलगा मात्र आपल्याच विश्वामध्ये रममाण झालेला किंवा तल्लीन झालेला दिसतो. परंतु मात्र त्या मुलाला आपल्या बंदिस्तपणाची जाणीव नाही, कल्पना नाही. तर अशा प्रकारे एक प्रकारची खंत कवीने या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. जे काही लहान मुलं आहेत तर या लहान मुलांचं बालपण आबळाशी शिवू पाहणाऱ्या उंचच उंच अशा प्रकारच्या मोठ्या मानल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या समुद्रकाठच्या इमारतीमध्ये व्यतीत होत आहे. परंतु ही इमारत जी आहे ती किती उंच असली, भव्य असली, तरी तिचा मात्र जो काही अरुंदपणा आहे तर तिचा मात्र अरुंदपणा एक प्रकारचा या समुद्राच्या नजरेमध्ये भरतो. पुढे या ठिकाणी आपल्याला कवी असं व्यक्त करताना म्हणतो की उत्तुंग इमारतीमध्ये जे काही बालकांचं बालपण आहे तर हे बालकांचं बालपण एक प्रकारचं हिरावून गेलेलं आहे, कोंडून पडलेलं आहे. बालपण या मुलांचं एक प्रकारचं आकसून गेलं आहे, म्हणजे हरून बसलेलं आहे ते आपलं बालपण. तर हे बाल्य जीवन पाहून कवीच्या मनामध्ये अस्वस्थता निर्माण होते आणि कवी काय होतो, एक प्रकारचा अस्वस्थ होतो आणि त्यामुळे या ठिकाणी हे सर्व काही दृश्य पाहून कवीला एक प्रकारचा बेचैन होतो, त्याला थकवा येतो. या अस्वस्थ करणाऱ्या थकवणाऱ्या विचारांनी त्या समुद्राचे एक प्रकारचे डोळे काय होतात, थकून जातात आणि तो आपली नजर या ठिकाणी इमारतीच्या पलीकडच्या रस्त्यावर या ठिकाणी वळवतो. त्यावेळेला त्याला दिवसभराच्या श्रमाने थकलेले जे काही लोक आहेत तर त्या थकलेल्या लोकांची असंख्य अशा प्रकारचे पाय दिसतात, बसची चाकं दिसतात. तर हे दृश्य पाहून या ठिकाणी हा जो काही समुद्र आहे तर हा समुद्र मात्र या ठिकाणी निराश किंवा हताश होतो. तर या ठिकाणी हा जो काही पहिला भाग आहे तर या पहिल्या भागामध्ये थोडक्यामध्ये कवीने काय केलं आहे तर या महानगरी जीवनामध्ये लोकांची जी काही जीवनशैली आहे तर ती जीवनशैली या ठिकाणी कवीने टिपलेली आहे. महानगरातील सदन वस्तीत मोकळ्या वातावरणाचा या ठिकाणी अभाव आहे. त्यानंतर एक प्रकारचं कृत्रिम अशा प्रकारचं वातावरण कोवळ्या जीवनानं त्या वातावरणामध्ये मुलांना या ठिकाणी राहावं लागतं, बंदिस्तपणामध्ये त्यांना राहावं लागतं आणि अशा प्रकारच्या या बंदिस्तपणामध्ये राहणाऱ्या कोवळ्या मुलांना मात्र आपल्या बंदिस्तपणाची जाणीव नाही. तर याची खंत या भागामध्ये कवीने व्यक्त केली आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढचं कडवं बघा, दुसरं कडवं पान नंबर 40वर. समुद्र अस्वस्थ म्हणजे काय, बेचैन होऊन जातो शहराच्या आयुष्याच्या विचाराने. ज्यावेळेला या ठिकाणी हा जो काही कवितेतला समुद्र आहे तर हा कवितेतला समुद्र फेरफटका मारतो. विद्यार्थी मित्रांनो, एक कल्पना करा, ज्यावेळेला आपण या ठिकाणी सहजच या ठिकाणी शहराच्या बाहेर गेलो तर शहराच्या बाहेर जात असताना या ठिकाणी आपल्याला काय होतं तर आपल्याला वास्तव या ठिकाणी आपल्या निदर्शनास येतं. अनेक प्रकारचे या ठिकाणी रस्त्यावर वाहने फिरत असतात, रात्र अपरात्री ज्या ठिकाणी जातात. अनेक मुलं या ठिकाणी रस्त्याच्या कडेला लोक या ठिकाणी जे गरीब लोक येतात ते पडलेले असतात. तर हे भीषण वास्तव आपल्याला आजही सुद्धा पाहायला मिळते. तशाच प्रकारे ज्याप्रमाणे आपण या ठिकाणी कृती करतो त्याचप्रमाणे या कवितेमधला या ठिकाणी समुद्रसुद्धा जणू काही तशाच प्रकारची मानवासारखी कृती करतो अशी आपण कल्पना करा. आणि ज्यावेळेला हा समुद्र हा या ठिकाणी फेरफटका मारण्यासाठी मनाशीच या ठिकाणी बाहेर पडतो तर त्यावेळेला मात्र हे भीषण वास्तव आहे. तर हे भीषण वास्तव या ठिकाणी दिसतं. बघा, समुद्र अस्वस्थ होऊन जातो, अनेक प्रकारचे दृश्य या ठिकाणी तो पाहतो. या लहान मुलांचं बालपण कोणतं आहे ते बालपण या ठिकाणी एक प्रकारचं हिरावून गेलं आहे. त्यानं तो अस्वस्थ होतो, बेचैन होतो आणि नंतर कवितेतला जो काही समुद्र आहे तर या शहरामध्ये जगणाऱ्या लोकांचा विचार करू लागतो आणि मात्र विचार करून तो काय होतो, एक प्रकारचा अस्वस्थ किंवा बेचैन होतो. तेव्हा तो मनातल्या मनातच या ठिकाणी मुक्त होऊन फिरू लागतो शहरातल्या रस्त्यावरून, वस्त्यामधून. कवितेतील जो काही समुद्र आहे तर हा कवितेतील समुद्र बंदिस्त किंवा व्यस्त शहराच्या रस्त्यावरून, वस्त्यावरून मनातल्या मनात तो काय करतो, या ठिकाणी मोकळा होऊन फिरू लागतो. तर त्याला काय दिसतं, या ठिकाणी भीषण अशा प्रकारचं वास्तव्य पाहायला मिळतं.
त्याला काय पाहायला मिळेल बघा, पुढच्या कडव्यामध्ये उशिरापर्यंत रात्री तो बसलेला असतो स्टेशनवरल्या बाकावर, एकाकी समोरच्या रुळावरील रहदारी पाहत. कवितेतील जो काही समुद्र आहे, हा कवितेतील समुद्र या महानगराच्या रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्मवर बाकावर एकटाच बसून अवतीभोवतीचं निरीक्षण करत असतो. समोरील जे काही रेल्वेचे रूळ असतात, तर या समोरील रेल्वेच्या रुळावरून लोकल एक प्रकारच्या रेल्वेत धावत असतात. लोक या ठिकाणी स्टेशनवर उतरतात, काही ट्रेनमध्ये चढतात आणि आपापल्या प्रवासाला निघून जातात. तर हे जे काही दृश्य आहे, तर हे सर्व दृश्य या रेल्वे स्टेशनवरील बाकावर बसून जो काही समुद्र आहे, तर हा समुद्र मात्र या ठिकाणी त्याचं निरीक्षण करतो, अवलोकन करतो आणि त्या ठिकाणी नुसतं पाहत राहतो की हे धावपळीचं जीवन आहे. तर हे धावपळीचे जीवन लोक या ठिकाणी कशाप्रकारे जगतात. लोक या ठिकाणी मोठ्या शहरामध्ये राहतात, परंतु मोठ्या शहरामध्ये असंख्य अशा प्रकारच्या यातना त्यांना सहन करावं लागतात. तर हे भीषण वास्तव्य या ठिकाणी समुद्र त्या ठिकाणी पाहतो किंवा निरीक्षण करतो. हातावर डोकं ठेवून अर्धमिटल्या डोळ्यांनी. तर या ठिकाणी कवितेतील जो काही समुद्र आहे, हा त्रयस्थपणे अनेक प्रकारचे दृश्य पाहतो आणि त्रयस्थपणे दृश्य पाहून अर्धमिटल्या डोळ्यांनी पेंगुळलेल्या अवस्थेमध्ये तो काय करतो, तर हातावर डोकं ठेवून या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत प्रामुख्यानं या प्लॅटफॉर्मवर बसलेला असतो. ज्याप्रमाणे एखादा मनुष्य मानवी कृती करतो, तशाच प्रकारची कृती जणू काही या कवितेतील समुद्र करतो, अशा प्रकारचं वर्णन या ठिकाणी कवीने केलेलं आहे. त्याला आठवतं त्याच्या शेजारी पाय मुडपून कसं बसं झोपेलं एखादा मूल. कवितेतील जो काही समुद्र आहे, तर या कवितेतील समुद्राला प्रामुख्याने एक प्रकारचं आठवतं. काय आठवतं, तर या एका स्टेशनवरील बाकावर एक मूल कसं बसं झोपलेलं आहे. त्याने काय केलं आहे, पाय दुमडूम या ठिकाणी बसलेलं, तर तो मूल या ठिकाणी त्या बाकावर प्रामुख्यानं पाय दुमडून या ठिकाणी तो बसलेला आहे, तर किंवा एक प्रकारचं झोपलेला आहे. तर अशा प्रकारची अवस्था त्याची पाहून हा कवितेतील समुद्र काय होतो, अस्वस्थ होतो, बेचैन होतो. म्हणजे कवीला काय सांगायचं आहे की जर एकीकडे आपण पाहिलं, जे काही महानगरामध्ये असलेलं बालपण आहे कवी, तर ते बालपण कवी या ठिकाणी मुलांचं टिपतो. उंच इमारतीमध्ये राहणारा जे काही बालक आहे, तोही सुद्धा जागेअभावी, अंगणाअभावी आपला मोकळा श्वास घेऊ शकत नाही, हे सुद्धा वास्तव दिसतं. त्याचबरोबर जो काही गरीब बालक आहे, त्यालाही सुद्धा मात्र या ठिकाणी त्याला गरज नाही आहे. त्यामुळं रात्री अपरात्री तो काय करतो, या ठिकाणी रात्री अपरात्री या ठिकाणी त्या स्टेशनवरील बाकावर तेथे त्या ठिकाणी तो निजतो आणि आपली रात्र एक प्रकारची गुजारण करतो. तर अशा प्रकारचं एक वास्तवचित्र या ठिकाणी आपल्याला या कवितेमध्ये पाहायला मिळतं. म्हणजे कवीनं काय केलं आहे, तर श्रीमंत बालक असो किंवा गरीब बालक असो, त्यांना मात्र या ठिकाणी त्यांचं जे काही बालपण आहे, तर हे बालपण मात्र या व्यस्त अशा प्रकारच्या श्रीमंत अशा प्रकारच्या या इमारतीमध्ये मात्र या ठिकाणी त्यांना एक प्रकारचं हरवून बसलेलं आहे, अशा प्रकारची खंत कवी या ठिकाणी व्यक्त करतो. ज्यांचं बालपण स्टेशनवरल्या बाका एवढं आणि त्याची कल्पना असावी की नसावी. कवीला असं सांगायचं आहे की जे काही लहान मुलं असतात, तर हे लहान मुलं काय करतात की पोटाची खळगी भरण्यासाठी दिवसभर काम करतात आणि दिवसभर काम करून आपलं पोट भरतात, परंतु मात्र त्यांना काय होतं की रात्री निवारा करण्यासाठी प्रामुख्यानं त्यांना घर मिळत नाही. मग अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये ते काय करतात, त्या बाकावरच रात्री एक प्रकारची गुजराण करतात आणि सकाळ झाली की आणखी आपल्या कामाला निमूटपणे या ठिकाणी सदैव तयार राहतात. तर अशा प्रकारे त्यांना काय करावं लागतं, त्यांचं जीवन व्यतीत करावं लागतं. तर अशा प्रकारे गरीब मुलांचे कशाप्रकारे हाल होतात, परंतु जे काही हाल होतात तर
त्यांचं जे काही हाल होतं तर ते प्रामुख्यानं त्यांचं बालपण एक प्रकारचं हिरवून बसलेलं आहे. आपल्याला या ठिकाणी त्या गोष्टीची मात्र या मुलांना मात्र कसल्याही प्रकारची या ठिकाणी जाणीव नाही आहे. तर ती जाणीव नसल्यामुळंच ती जाणीव व्यक्त करण्यासाठी कवीने काय केलं आहे तर आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. आणि त्यामुळं या ठिकाणी कवीने एक प्रकारची खंत या बालकाविषयी या ठिकाणी व्यक्त केली आहे. पुढे तर हे जे काही कडवं, या कडव्यामध्ये कवी काय करतो तर महानगरामधील जे काही गरीब लोक आहेत, सर्वसामान्य अशा प्रकारचे कुटुंब आहेत, तर या बालकांचं या ठिकाणी जीवन कवीने काय केलं टिपेलं आहे. पुढे समुद्र खिन्न हसतो आणि शिनलेल्या पापण्या मिटून घेतो. आता ज्याप्रमाणे मनुष्य वेगवेगळ्या कृती करतो तशाच प्रकारच्या कृती जणू काही समुद्र करतो आहे. ज्यावेळेला आपण या ठिकाणी थकतो, भागतो आणि त्यावेळेला मात्र आता कुठेतरी आपल्याला पडावंसं वाटतं शांतते चित्तानं. तशाच प्रकारे आता काय झालं आहे तर समुद्र मात्र खिन्नपणे म्हणजे उदासपणे या ठिकाणी असतो आणि शिनलेल्या म्हणजे थकलेल्या पापण्या मिटून घेतो. कुठेतरी ज्यावेळेला मनुष्य दिवसभर कष्ट करून दमलेला असतो, थकलेला असतो, तर त्यावेळेला मात्र त्याला कुठेतरी काय होतं रात्री विसावा घ्यावासा वाटतो. तर तशाच प्रकारची कृती आता हा कवितेतला समुद्र करतो असतं कवितेतली समुद्र करतो असं आपल्यासाठी वाटतं. बघा, हे अनुभवून जो काही समुद्र आहे, समुद्रानं काय केलं आहे आता शहरामध्ये फेरफटका मारला आहे. त्याला अनेक प्रकारचे अनुभव आले आहेत. त्यानं जे काही वास्तव आहे तर ते वास्तव त्यांनी काही उघडडोळ्याने पाहिलं आहे. त्यामुळं आता तो थकून गेला आहे आणि अशा प्रकारच्या थकलेल्या अवस्थेमध्ये आता तो काय झाला आहे तर निराश झाला आहे, उदास झाला आहे. आणि या उदास अवस्थेमध्ये तो हसतो आणि आपल्या थकलेल्या डोळ्यांच्या पापण्या आता काय करतो मिटून घेतो. पुढे शेवटची ओळ, त्याला काळजी वाटते साऱ्यांच्याच बालपणाची वयस्कांच्या शहरामधील. वयस्क म्हणजे काय तर वयाने मोठे. या मोठ्यांच्या कार्यमग्न शहरामध्ये पुढच्या पिढीचे हरवत चाललेलं बालपण पाहून त्याच्या मनात काय होतं काळजी वाटते आणि तो खूप व्यथित होतो. समुद्र काय करतो या ठिकाणी व्यथित होतो. त्याला या ठिकाणी त्या लहान मुलांचे हाल दिसतात, शहरातील लोकांचे हाल दिसतात की असं जे काही व्यस्त अशा प्रकारचं हे जीवन आहे, शहरी जीवन आहे. तर या शहरी जीवनामध्ये प्रामुख्यानं कोणीही सुखी नाही, जो तो त्रस्त आहे. आणि या अशा प्रकारच्या या गोष्टीमुळं समुद्र व्यथित होतो आणि मोठ्या माणसाच्या कार्यमग्न जागामध्ये हरवत चाललेलं जे काही बालपण आहे तर ते बालपण या ठिकाणी कवी एक प्रकारचं कळकळीने आपल्यासमोर त्याची व्यथा या ठिकाणी मांडतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपली ही जी काही कविता आपण पाहिली आहे, या कवितेमध्ये आपल्याला नेमकं सार काय आहे तर महानगरामधील जी काही सदन वस्ती आहे तर या महानगरातील सदन वस्तीमध्ये प्रत्येकजण मोकळा अशा प्रकारचा, मुक्त अशा प्रकारचा श्वास घेत नाही. तर ती खंत कवीने या ठिकाणी या कवितेमध्ये वर्णन केली आहे. तर त्याचबरोबर मोकळ्या वातावरणाचा अभाव आपल्याला या ठिकाणी शहरी संस्कृतीमध्ये दिसतो. तो आपणसुद्धा आपण या ठिकाणी अनुभवतो आहे. त्यानंतर जे काही मोठमोठे शहर आहेत तर या मोठमोठ्या शहरामध्ये नैसर्गिक वातावरणाचा एक प्रकारचा अभाव आहे. अनेक प्रकारच्या समस्या असतात, अनेक प्रकारचं या ठिकाणी प्रदूषण असतं. त्यांनाही सुद्धा या ठिकाणी लोकांना समोर जावं लागतं. आणि त्यामुळं या ठिकाणी जे काही कोवळे जीव आहेत, लहान मुलं आहेत, तर त्या लहान मुलांचे मात्र हाल होतात. त्यांना या ठिकाणी बंदिस्त जीवन जगावं लागतं. तर त्यांना त्यांच्या बंदिस्तपणाची जाणीवसुद्धा राहत नाही. आणि तीच खंत कवीने या कवितेमध्ये व्यक्त केली आहे. ही कविता जर का आपण ज्यावेळेला वाचतो तर त्या कवितेमध्ये आपल्याला काय वाटतं, या ठिकाणी आपल्या मनामध्ये प्रामुख्यानं दुःख दिसतं त्या बालकांचं. एवढंच नाही तर आपल्याला या ठिकाणी शोक होतो. तर हा शोक, हा स्थायी भाव या ठिकाणी आपल्या मनामध्ये उत्पन्न होतो. त्यामुळं ही कविता वाचन करत असताना आपल्याला काय दिसतं, करुण रसाची या ठिकाणी निर्मिती होते. करुण रसाचा सुद्धा आपण अनुभव घेतो. त्यानंतर अनेक शहरांच्या, महानगराच्या मर्यादामध्ये जे काही मानवी जीवन आहे तर हे मानवी जीवन कोंडून पडलेलं आहे. महानगरामध्ये उत्तुंग अशा प्रकारची इमारती आहेत, परंतु मात्र त्यांनी या
या शहरी संस्कृतीमध्ये मात्र या ठिकाणी अंगण नसलेली संस्कृती आहे. त्या ठिकाणी अंगणाचा अभाव आहे. माणसाच्या वाहनाच्या गर्दीमध्ये जे काही लहान मुलांचं बालपण आहे तर ते लहान मुलांचं बालपण या ठिकाणी मुलं हरवून बसलेली आहेत. तर अशा प्रकारचं एक भीषण वास्तव या कवितेमध्ये कवीनं टिपलेलं आहे. आजकाल धावपळीच्या युगामध्ये मोठमोठ्या माणसाच्या या कार्यव्यस्त जगामध्ये बालपण या ठिकाणी एक प्रकारचं बकाल ओसाड जीवन मुलांच्या वाट्याला आलं आहे. त्यामुळं या ठिकाणी कवी काय होतो, अस्वस्थ होतो, बेचैन होतो. महानगराच्या वास्तवाची विदारक अशा प्रकारची परिस्थितीची जाणीव ही आपल्याला कविता करून देते. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, समुद्र कोंडून पडलाय या कवितेमध्ये कवीनं महानगरामधील व्यस्त जीवन, त्यामधील समस्या, बालकांचं जीवन, बालकांच्या व्यथा या कवितेमध्ये मांडलेल्या आहेत. तर पुढच्या तासिकेला आपण या कविता